सकाळच्या 4 वाजलेत. बाईक्सची पूजा करून झाली आणि आता आपण राईडची सुरुवात करतोय. तर मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मी जयदीप हराळे स्वागत करतोय तुमचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला घेऊन चाललोय अष्टविनायक दर्शन यात्रेला. तयार आहात ना सगळे? चला मग. थोडक्यात सांगायचं म्हणजे श्री गणेशाचे अनेक प्रतिमा मूर्ती तयार केल्या गेल्या, परंतु दगडावर कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झालं. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजलं जातात. अष्टविनायकांची 8 मंदिरे त्यांच्या धार्मिक क्रमानुसार अशा प्रकारे आहेत. पहिलं मोरेश्वर मंदिर, मोरगाव, पुणे. दुसरा सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक, अहमदनगर. तिसरा बल्लाळेश्वर मंदिर, पाली, रायगड. चौथं वरदविनायक मंदिर, महड, रायगड जिल्हा. 5वा चिंतामणी मंदिर, थेऊर, पुणे जिल्हा. 6वा गिरिजात्मज मंदिर, लेण्याद्री, पुणे. 7वा विघ्नेश्वर मंदिर, ओझर, पुणे. आणि 8वा महागणपती मंदिर, रांजणगाव, पुणे. अंदाजे 1.5 ते 2 दिवसात अष्टविनायक दर्शन करता येतं. आम्ही निवडलेला क्रम थोडा वेगळा आहे. तर आम्ही अष्टविनायक यात्रा पालीच्या श्री बल्लाळेश्वर पासून सुरू करतोय. तुझी आसरा पालीच्या बालका, गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा. जय देव जय देव. बाळ भक्ता लागे तुझी आसरा पालीच्या बालका, गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा. जय देव. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व आंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. तर मित्रांनो, पहिला अष्टविनायकाचं दर्शन खूप छान झालं. आता इथून आपण महडला जाणार आहोत. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्लाही आहे. जर का तुम्ही इच्छुक असाल तर तिथेही जाऊ शकता. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे. महडचा वरद विनायक हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. इसवी सन 1725 मध्ये
पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले। श्री वरदविनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे। या कळसावर नागाची नक्षी पाहायला भेटते। मंदिरात दगडी महिरापासून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडीची आहे। या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे। एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली। त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली। या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली हीच ती मूर्ती। दर्शन झाल्यानंतर आम्ही इथेच थोडा नाश्ता करून घेतला। इथून आता आपण जाणार आहोत थेट लेण्याद्रीला। जाण्याची मजाच वेगळी आहे आणि जर का तुम्ही पावसाळ्यात इथे याल तर सोन्याहून पिवळं धबधबे, चारी बाजूस धुकं आणि हिरवागार माळशेज घाट, वाह! श्री गिरिजात्मज हा जुन्नर पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे 97 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे। तर आपण जुन्नरमध्ये लेण्याद्रीच्या पायथ्याशी पोहोचलोय। इथून मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे 300च्या आसपास पायऱ्या आहेत। लेण्याद्री अष्टविनायकांपैकी 6वा गणपती लेण्याद्रीचा गिरिजात्मज। जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे। श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे। मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीव काम, खोदकाम केलेले पाहायला भेटते। पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला। मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले पाहायला भेटते। लेण्याद्री गणपतीचं दर्शन घेऊन झालंय। आता इथून पुढे आम्ही ओझरला जातोय।
आपण ओझरला पोहोचलो. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून 14 किलोमीटरवर तर पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावरती आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेल्या या मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्वर येथील श्रींची मूर्ती लांब रूढ असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगलमूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांचे हरण करतो म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बीण आहे. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे. महागणपती उद्यान फिरता फिरता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. या श्री महागणपतीच्या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे. ती अशी की त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला त्रिपुरारी वदे महागणपती असंही म्हटलं जातं. रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही इथून निघायची तयारी करतो. इथून पुढे थेऊरला जाणार आहोत. थेऊरला एक स्टॉप घेऊ आणि तिथं आज नाईट स्टे करणार आहोत. थेऊर पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. थेऊरला येण्यासाठी पुण्यापासून बसेसची सोय आहे. चिंचवडचे सत्पुरुष श्री चिंतामणी महाराज देव यांनी हे गणपती मंदिर बांधले. श्री मंदिराला पेशवेकालीन भव्य तटबंदी असून त्यात प्रशस्त ओवऱ्या निर्माण करण्यात आल्या आहेत. मंदिरात प्रवेश करताना लक्ष वेधून घेणाऱ्या विशाल दीपमाळा दिमाखात उभ्या आहेत. श्री चिंतामणींची मूर्ती भव्य पूर्वाभिमुख व डाव्या सोंडीची असून मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे. मुख्य मंदिराच्या बाहेर 3 बाजूंना 3 कोनाड्यात 3 छोट्या मूर्ती आहेत. उत्तर दिशेला दक्षिणमुखी हनुमान स्थापित आहेत. सकाळचे 5 वाजले आणि आमची आता तयारी झाली. मस्त की फ्रेश वगैरे झालं, आंघोळ झाली. आम्ही हे जे राहिलो होतो ते एक भक्ती निवास आहे. त्याच्यात बेसिकली आम्हाला 400 रुपयाला एक रूम भेटला चौघांसाठी. तिथून आपण सिद्धटेकला जाणार आहोत. सिद्धटेकला सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहोत आणि तिथून पुढे मग मोरेश्वरला जाणार आहोत. बाईक्स वगैरे रेडी येते. सो चला राईडला स्टार्ट करूया.
सिद्धिविनायक हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभूस्थान आहे. हे मंदिर अहिल्याबाई होलकरांनी बांधले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंड पासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. आता सिद्धटेकला पोचलं. एंट्रीलाच गाय भेटली, तिथं चाललं दर्शनासाठी. सभामंडपाच्या पुढे महाद्वार आहे, त्यावर नगारखाना आहे. मंदिरात आत जाताना डाव्या बाजूला शंकर, विष्णू, सूर्य, गणपती, आदिमाया असे पंचायतन आहे. श्री सिद्धिविनायकाच्या भोवती चांदीच्या मकर आहे. श्रींच्या डाव्या उजव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्या मूर्ती आहेत. सिंहासन दगडी आहे. अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी 17 किलोमीटर अंतरावरती आहे. मोरगाव गणेश मंदिर हे आदिलशाही काळात पराक्रमी सुभेदार गोळे यांनी बांधलं. असं म्हटलं जातं की श्री मोरया गोसावी महाराज यांनी श्री मयुरेश्वराची प्रचंड प्रमाणात भक्ती केली. त्यामुळे श्री गणेशाने श्री मोरयांना, हे मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील, असा आशीर्वाद दिला. आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेलं दिसतं. श्री मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरुज सदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. तर अशा प्रकारे मोरगावच्या मयुरेश्वराचंही दर्शन झालेलं आहे आणि आमच्या अष्टविनायक दर्शन या यात्रेचंही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. ही यात्रा सर्व 8 गणपतींचे दर्शन झाले. काल सकाळी आम्ही 4 वाजता प्रवास चालू केलेला. आत्ता 10:30 वाजले ते आणि हा आमचा शेवटचा आमच्या जसं आम्ही रूट ठरवलेलं त्यानुसार आम्ही शेवटला गणपती ठेवण्याचं कारण हे होतं की इथून पुढे रत्नागिरीला जायचा प्लॅन केलेला. आता एक ब्रेक घेऊया, पहिला थोडंसं खाऊया आणि त्यानंतर या पुढे रत्नागिरीला जायचं की अजून कोणता दुसरा स्पॉट घ्यायचा ह्याचं थोडं डिस्कशन करून मग या पुढची आम्ही ट्रिप प्लॅन करू.